झी 24 तास एक पाऊल पुढे समाधान आहे. महासत्तेची नवी गणितं आपण चर्चा करतोय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा पुन्हा निवडून आले त्याबद्दल तिसऱ्या सेगमेंटवर येण्यापूर्वी मी सुतोवाच केलं होतं की या सेगमेंटमध्ये आपण चर्चा करणार आहोत अमेरिका आणि भारत यांचे संबंध, अमेरिका आणि पाकिस्तान यांचे संबंध, तर अमेरिका, पाकिस्तान आणि भारत यांचे संबंध हे तिन्ही प्रश्न अत्यंत कळीचे असणार आहेत आणि या सेगमेंटमध्ये मला याच्यावरच चर्चा करायची आहे. सर्वप्रथम सर्व पाहुण्यांसाठी मी एक महत्त्वाचं विवेचन मांडू इच्छितो. तिसऱ्या आणि महत्त्वाच्या डिबेटमध्ये रोमनी आणि ओबामा यांच्यामध्ये काय घडलं याचा डेटा मी आपल्यासमोर ठेवतोय. तो डेटा असा आहे की या संपूर्ण डिबेटमध्ये इराण 47 वेळा आलं, इस्रायल या विषयावर 34 वेळा चर्चा झाली, चायना 32 वेळा, सिरिया 28 वेळा, पाकिस्तान 25 वेळा, अफगाणिस्तान 21 वेळा, तर भारत हा विषय सुद्धा तिसऱ्या डिबेटमध्ये चर्चेला आला नाही. ही वस्तुस्थिती मी आपल्यासमोर मांडतोय. या सगळ्या डिबेटचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून माझ्या रिसर्च ग्रुपनी काढलेला हा एक वृत्तांत आपल्यासाठी. याच्या नंतरचा महत्त्वाचा कळीचा प्रश्न असा आहे आणि तोच घेऊन मी जाणार आहे सुधीर देवरे यांच्याकडे की आपल्याला इथं बसून असं वाटतंय की आपण आशियाच्या एखाद्या सेंट्रल ठिकाणी आहोत, परंतु अमेरिकेच्या तसं पाहिलं तर आपण एक मित्र, जवळचा किंवा दूरचा मित्र याच्या पलीकडे आपण नाही. त्यांच्या दृष्टीनं अजूनही सर्वात महत्त्वाचे मुद्दे हे त्यांचे अंतर्गत मुद्देच या निवडणुकीत होते. भारत हा त्यांच्या अजूनही रडारवर आलेला नाही. काय म्हणाल? या निवडणुकीमध्ये अंतर्गत मुद्दे जास्त महत्त्वाचे होते यात काही शंकाच नाही आणि भारताचा त्यांच्या डिबेटमध्ये उल्लेख झाला नाही याबद्दल साहजिकच भारतामध्ये खंत वाटते आपल्याला, परंतु त्याबद्दल सुद्धा फारसं असं काळजी करायचं काही कारण नाही. कारण गेल्या काही वर्षामध्ये भारत आणि अमेरिका यांच्यामधले संबंध सुधारल्यानंतर जो एक संवाद झाला, बरेच प्रश्न जे होते विशेषतः न्यूक्लिअर डीलचा प्रश्न सुटला, त्यानंतर संबंध अशा स्तरामध्ये आहेत की त्याच्यामध्ये फारसे काही मतभेद नाहीत किंवा भारत हा अमेरिकेला आता कुठला असा धोकामय असा देश काही वाटत नाहीये. त्यामुळे कदाचित याच्यामध्ये भारताचा उल्लेख झाला नाही. तर ही अशी काही गोष्ट नाही की आणि ज्या देशांची आपण नावं घेतलीत हे सगळे आज प्रॉब्लेम हॉटस्पॉट असल्यासारखे आहेत, त्यामुळे त्यांच्या आपण कॅटेगरीमध्ये बसलो नाही त्याबद्दल आपल्याला फारसं दुःख वाटायचंही काही कारण नाही. अमेरिकेच्या आज ज्या फॉरेन पॉलिसीच्या किंवा स्ट्रॅटेजिक प्रायोरिटीज आहेत त्या तुम्ही आता मगाशी म्हणाल्याप्रमाणे इराण आहे, सिरिया आहे, अफगाणिस्तान आहे, पाकिस्तान आहे आणि चीन आहे. अफगाणिस्तानबद्दल थोडक्यात म्हणायचं म्हणजे असं की 2014 मध्ये अमेरिकेने म्हटलंय की ते तिथून आपली सेना मागे घेणार. पूर्णपणे घेतील अशी काही मला खात्री वाटत नाही, कारण इराकमधनं सुद्धा त्यांनी आज बरंचसं सैन्य जरी काढलं असलं तरी अजून तिथे पुरेसे सैन्य अमेरिकन आहे. अफगाणिस्तानमध्ये कदाचित तशीच परिस्थिती असेल. भारताने गेल्या काही वर्षामध्ये अफगाणिस्तानमध्ये जे विधायक स्वरूपाचं काम केलेलं आहे, रस्ते बांधले आहेत, शाळा सुरू केल्या, हॉस्पिटल्स केलेली आहेत किंवा तिथल्या अफगाण पोलिसांना, अफगाण आर्मीला खूप मदत केली आहे. त्यामुळे अमेरिकेचं आणि भारताचं अफगाणिस्तानमधलं काम एक प्रकारचं पूरक आहे असंही म्हणता येईल. आणि त्यामुळे अमेरिकेचं थोडं बहुत तिथे जागानंतर प्रेझेन्स राहिला आणि आपलं असं काम करत राहिलो आपण तर कदाचित अफगाणिस्तानच्या स्थैर्यासाठी किंवा तालिबानला शह देण्यासाठी ते उपयोग होईल असंही वाटतं. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या संबंधामध्ये ज्या प्रकारच्या घटना पाकिस्तानमध्ये घडल्या, अमेरिकन एम्बसीवरती अटॅक झाला, अफगाणिस्तानमध्ये हकानी नेटवर्कने अटॅक केला आणि जेव्हा अमेरिकेने अत्यंत कठोरपणे पण खंबीरपणे जेव्हा ओसामा बिन लादेनची जेव्हा हत्या झाली पाकिस्तानमध्ये तेव्हा पाकिस्तानी लष्कराला त्याच्यामध्ये काही माहिती नव्हती, त्यांचा काही भागच नव्हता. तर त्यापासून ते जे त्यांची जी प्रकारची जी नाराजगी आहे ती काही कमी झालेली नाही.
त्यामुळे पाकिस्तान आणि पाकिस्तानची आर्मी आणि लष्कर आणि ISI याबद्दल अमेरिकेला वाटणारी अत्यंत जी नेहमीच त्यांच्याबद्दलची त्यांना खात्री नसते किंवा विश्वास नसतो, तो पुढच्या काळातही चालतच राहील. तसा मला इराण हा फार सगळ्यात मोठा विषय सध्या आहे. आता मी जास्त याच्यामध्ये वेळ घेऊ इच्छित नाही, पण इराण बद्दल ओबामा ऍडमिनिस्ट्रेशनची भूमिका सुद्धा पुष्कळ तीव्र आहे. रॉमनींची अधिकच तीव्र होती, कारण ती तर इस्रायलला मदत करायचा विचार करत होती या बाबतीमध्ये. पण इराणवरती प्रेशर नक्कीच जास्त येत राहील. आणि शेवटी चीनचं पाहिलं तर चीनला रिबॅलन्सिंग करण्यासाठी ओबामांनीच फार मोठी तिथे एक इनिशिएटिव्ह घेतला गेल्या काही महिन्यांपूर्वी, ज्याला पिव्हट म्हणतात किंवा रिबॅलन्सिंग, की ज्यामुळे अमेरिका आपले पश्चिम पॅसिफिक मधले जे अलायन्सेस आहेत, कोरिया, फिलिपिन्स, ऑस्ट्रेलिया यांच्यावर जास्त, थायलंड हे जास्त सशक्त करत आहेत, अधिक सेना ठेवायचा इथे विचार करत आहेत. पुष्कळ अमेरिकन एअरक्राफ्ट कॅरियर इथे आलेले आहेत आणि पॅसिफिक बरोबर त्यांनी इंडियन ओशन सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. तर याच्यामध्ये एक प्रकारचा असा फॉर्मल कुठलाच अलायन्स होऊ शकत नाही. इंडिया कधीच ते मान्य करणार नाही. परंतु आपलं ह्याच्यामध्ये अमेरिकेचं अनेक दृष्टींनी सहमत होण्याची शक्यता आहे आणि ते आता कसं ते इव्हॉल्व्ह होईल, त्याच्यामध्ये कशा प्रकारचं सहकार्य होईल हे बघता येईल पुढच्या काही. भारत पाकिस्तान, भारत अमेरिका आणि त्याहीपेक्षा भारत चायना, फिलिपिन्स अशा अनेक राष्ट्रांच्या संबंधांवर अतिशय सुरेख विवेचन सर आपण केलं. मला याचे कौमुदी वाळिंबेकडे, कौमुदी मगासपासून तू बोलू इच्छितेस, मला कल्पना आहे. मला तुला एक जाणीव अशी करून द्यायची आहे की भारत अमेरिका यांच्यातले आत्ताचा जो आंतरराष्ट्रीय व्यापार आहे तो $60 बिलियन आहे. तर तो $100 बिलियन पर्यंत न्यावा अशी एक इच्छा व्यक्त केली. आणि त्याला मगाशी सुधीर देवरे यांनी एक प्रकारे इनोव्हेशन हा शब्द वापरला की इनोव्हेशनच्या आधारावर हे सगळं होऊ शकेल आणि त्याकरता कोलॅबोरेशन व्हायची गरज आहे, असंही आपलं गिरीश जकोटे यांनी मला सांगितलं. मला तुम्ही सांगा की या सगळ्या प्रकरणाकडे तू कशी बघतेस? इंडिया पाकिस्तान, अमेरिका आणि त्याहीपेक्षा अमेरिका आणि भारत या संबंधांकडे. खरं म्हणजे केवळ काय अभ्यासच्या भारत अमेरिकेचा आपण संदर्भात जेव्हा विचार अमेरिकेला ऊर्जा गरज देशामध्ये भागवता येते की नाही. दुसरा मुद्दा आता जागतिक पातळीवर जटिलरित्या एकमेकांमध्ये गुंतलेले देशोदेशांचे आर्थिक संबंध. त्यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था बाकीच्या अर्थव्यवस्थांची किती निगडीत आहे आणि त्याचा अमेरिकेला काय नक्की साधायचं आहे आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने, याप्रमाणे अमेरिकेची परराष्ट्र धोरणं आखली जाऊ शकतात. आणि त्याच्यामध्ये तिसरा मुद्दा असा येतो की जे भान ओबामा ऍडमिनिस्ट्रेशननी गेल्या काही वर्षांमध्ये दाखवलेलं आहे की जगाची महासत्ता अमेरिका जरी असली तरी पुढच्या काळामध्ये ती एकमेव महासत्ता असेल असं नाही. या पुढच्या काळामध्ये इतर अनेक सत्तांचा उदय होतो आहे आणि याचं भान हे सरकारने गेल्या 4 वर्षामध्ये नक्की दाखवलंय. या 3 मुद्द्यांचा विचार करता या पुढच्या काळामध्ये सुद्धा अमेरिकेची धोरणं ठरतील आणि त्याच्यामध्ये मग साहजिकरित्या जर मिडल ईस्ट वरती अमेरिकेचा डिपेंडन्स जर कमी असेल तर आपण तिथे त्या भागामध्ये किती हस्तक्षेप करायचा किंवा किती आपला प्रेझेन्स ठेवायचा हे ठरेल. फक्त एवढंच काळजी अमेरिकेकडनं केली जाईल की ज्या ज्या भागामध्ये आज अमेरिकेचं मोठं अस्तित्व आहे तिथून बाहेर निघताना, पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल, जे भारतासाठी कळीचे मुद्दे आहेत, तिथून बाहेर निघताना अमेरिकेच्या राष्ट्रीय हिताला आणि इंटरेस्टना धोका पोहोचणार नाही याची खबरदारी अमेरिका घेईल. बाकी सगळे जे मित्र देश आहेत त्यांच्याशी सहकार्याचे करार करून ठेवतील. भारतापुरता विचार केला तर एक मोठं मार्केट म्हणून भारताचे त्यांचे सहकार्याचे संबंध ते नक्की वाढवतील असं मला वाटतं. मला याच प्रश्नावर जायचंय भालचंद्र कांगो यांच्याकडे. भालचंद्र कांगो, मी तिढा हा शब्द नाही वापरणार, परंतु भारत पाकिस्तान आणि अमेरिका यांच्या संबंधांकडे आपण कसं पाहता? ते संबंध सुधारतील, बिघडतील, आहे तसेच राहतील? ही प्रायोरिटी असेल की नसेल? कारण आपण पाहिलं की तिसऱ्या डिबेटमध्ये भारताचा उल्लेखही नव्हता, परंतु सुधीर देवरे यांनी त्याचं सुरेख स्पष्टीकरण आपल्याला दिलंय की चिंतेची तशी बाब नाहीये. नाही, मी सुधीर देवरेंच्या काही बाबतीत जरी सहमत असलो तरी दुसरं एक वास्तव मी आपल्या लक्षात आणून देतो की अमेरिका ही भारताकडे एक मोठी बाजारपेठ म्हणून बघते आणि जोपर्यंत अमेरिकेचे मॉन्टेक्सिंग अलुवालिया, चिदंबरम आणि मनमोहन सिंग सारखे मित्र राज्यावर आहेत तोपर्यंत अमेरिकेला भारतीय बाजारपेठेची फार काळजी करण्याचं कारण आहे असं मला वाटत. झी 24 तास, एक पाऊल पुढे.